पहिला चेंडू मॅच होते सुरुवात. पहिला चेंडू संकेत याने मात्र बॅकफुटवर जाऊन मारला चांगला एक फटका आणि त्या फटक्यावरती होते 4 रना. संख्येत 4 ने पर. पहिल्या चेंडूवरती मात्र एक चांगली सुरुवात करून दिली संकेत याने. पुढील चेंडू अक्षयाचा संकेताला आणि मात्र जबरदस्त चेंडू आणि तितकाच चांगला खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातो गोसंख्य क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 1 ने पर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 5 या आकड्यावरती. जबरदस्त चेंडू आणि बॉल काही समजला नाही. बॉल पायावरती लागून एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने पर. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. याचा पुढील चेंडू सम्राटाला. जबरदस्त हाताळला चेंडू. चेंडू होतो निर्धार. याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू मात्र अक्षयने कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र कुठेतरी चौकार आला होता. त्यानंतर मात्र अक्षयाने चांगले कमबॅक करून दिलेला आहे संघाला. आतापर्यंत फक्त मात्र 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्यांनी. अखेरचा चेंडू असेल. कुठेतरी या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. अखेरचा चेंडू मात्र स्लो रन गतीचा चेंडू हाताळता चेंडूकडे धावत आहेत आबांच्या पायाखालून बॉल मात्र सीमारेषा पार येतो. एक चौकार. षटक समाप्तीचा इशारा. एक षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. बघूया मॅच बनते का. पाटणे या संघाकडून दुसरं षटक घेऊन आले आहेत आनंदा चाचे, एक अनुभवी गोलंदाज. आनंदा चाचे यांचा पहिला चेंडू संकेताला. पहिला चेंडू आणि चेंडू होतो व्हाईट. व्हाईट +1 त्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने पर. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 12 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. आनंद याचा पुढील चेंडू संकेताला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता. संकेताला मात्र काही चेंडू समजला नाही. चेंडू होतो निर्धार. पुढील चेंडू आनंदाचा आणि मात्र जबरदस्त टोल चेंडू. चेंडू जवळ पोहोचतोय. आबाने मात्र फील्ड केली मात्र फक्त 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतात 14 आकड्यावरती. कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. नो बॉल. जबरदस्त अंपायरिंग
यांच्याकडून. येणारा चेंडू असेल फ्री हिट. जबरदस्त मारला फटका, टप्पा, एक टप्पा सीमारेषा पार, येतो एक चौकार. नो बॉल वरती एक संकेत साठे यांनी मात्र मारला फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. म्हणजे आता इथून पुढे फक्त 21 धावांची गरज असेल. पुढील चेंडू आनंदाचा संकेताला. पुढील चेंडू पुन्हा एकदा एक पाय वाकवला आणि बॉल फेकून दिला सीमारेषावर. येथे संकेत याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. जबरदस्त बॅटिंग, काय फटका मारलाय, जबरदस्त फटका. धावसंख्या 26 आकड्यावर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता इथून पुढे मात्र 15 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चांगला मारलेला फटका, परंतु बॉल होतो घोषांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 1 ने भर. एक बॉल. धावसंख्या 26 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. अखेरचा चेंडू आनंदाचा संकेताला. अखेरचा चेंडू एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक अनुभवी गोलंदाज लालासो. बघूया अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जबरदस्त टाकलेला चेंडू, पण एक धाव काही रोखू शकले नाहीत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक अनुभवी गोलंदाज लालासो आणि तितकाच ताकदीचा फलंदाज संकेत. बघूया 5 चेंडू मध्ये 12 धावा करतो का, आणि लाला 5 चेंडू मध्ये 12 धावा रोखतो का. आणि मात्र गुडगा वाकवला आणि मात्र बॉल फेकून दिला सीमारेषा पार. येतो एक संकेताच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. लाला यांच्यावरती मात्र आक्रमण चढवलं आहे. जरी लाला यांच्याकडे अनुभव असेल तरी मात्र संकेताच्याकडे शॉट, टेक्निकली शॉट घेण्याची ताकद आहे. लाला यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त चेंडू लाला यांच्याकडून. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. पाडून मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसरीची
दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र चार क्षेत्ररक्षण आणि तो चौकार. फक्त आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज असेल इथे. चेंडू चांगला टाकला होता पण गचावाचे क्षेत्ररक्षण अमोल याच्याकडून. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. जबरदस्त मारला फटका. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण आणि मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण आणि बघता बघता मात्र 2 धावा इथे पळून काढल्या आणि इथे मात्र विजय बांबोडा संघाचा. 22 धावा पूर्ण.